राज्यातील महायुती सरकारने मराठा आणि ओबीसी समाजाच्या हातात विकासाऐवजी संघर्षाची घंटा देण्याचं काम केल्याचा गंभीर आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका दुटप्पी असून दोन्ही समाजांना एकमेकांविरोधात उभे करून राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी केला. वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन आणि उपोषणाचा मार्ग स्वीकारल्यानंतर सरकारने तोडगा काढल्याचा दावा केला. त्यावेळी सरकारने सुमारे 58 लाख नोंदी सापडल्याचे सांगत संबंधितांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारमधील इतर नेते ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नसल्याचे सातत्याने सांगत आहेत. मात्र प्रत्यक्षात सरकारची भूमिका विरोधाभासी असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले. एकीकडे मुख्यमंत्री ओबीसी समाजाची बाजू घेत असल्याचे दाखवतात, तर दुसरीकडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सरकारमधील इतर नेते मराठा समाजाला वेगळी आश्वासने देत आहेत. त्यामुळे सरकार नेमके कोणाच्या बाजूने आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे, असे ते म्हणाले. वडेट्टीवार यांनी सरकारवर थेट हल्लाबोल करताना म्हटले की हे दुतोंडी आणि लबाड सरकार आहे. या सरकारवर कोणत्याही समाजाने विश्वास ठेवू नये. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष निर्माण करून स्वतःची सत्ता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. समाजामध्ये तेढ निर्माण झाल्यास त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होईल, अशी त्यांची राजकीय रणनीती आहे. ओबीसी समाजाला विशेष आवाहन करताना त्यांनी सांगितलं की सरकारने काढलेल्या विविध शासन निर्णयांमुळे ओबीसी बांधवांच्या हक्कांवर गदा येण्याची शक्यता आहे. आरक्षण व्यवस्थेत आधीच मोठा ताण निर्माण झाला असून खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनाही संधी कमी होत चालली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेचा फटका सर्वसामान्य युवक आणि विद्यार्थ्यांना बसत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत संवेदनशील बनला आहे. विविध संघटना, सामाजिक नेते आणि राजकीय पक्ष या विषयावर आपापली भूमिका मांडत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा विषय आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील आरक्षणाच्या राजकारणाला पुन्हा एकदा वेग आला आहे. डबल ढोलकी सरकारने पुन्हा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आणि ओबीसीच्या हातात घंटा देण्याचं काम सुरू केलं आहे असं मला दिसतंय. काल जरांगे पाटील उपोषणाला बसले आणि त्यामध्ये जो काही तोडगा सरकारतर्फे विखे पाटलांच्या उपस्थितीमध्ये, प्रसाद लाडच्या उपस्थितीमध्ये निघालं. खरं तर हे या तोडग्यामध्ये 58 लाख ज्या काही नोंदी सापडल्या त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं, म्हणजेच ओबीसीमध्ये समावेश करायचा, हा निर्णय काल झाला. आज मी मुख्यमंत्र्यांची बाईट पाहिली. मुख्यमंत्री असं म्हणतात की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ओबीसीचं नुकसान करणार नाही. म्हणजे हाच सगळा डबल ढोलकी कारभार आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांनी ओबीसीची बाजू घ्यायची, विखे पाटलांनी करार करायचा. यात नेमका सरकारचा उद्देश काय आहे की दोघांनाही एकमेकाच्या विरुद्ध लढवायचं आहे, दोघांनाही एकमेकाच्या विरुद्ध उभं करायचं आहे आणि सत्तेची खुर्ची टिकवायची आहे, सत्तेची मजा चाकायची आहे. ह्या सगळ्यामध्ये मी जरांगे पाटलांनाही सांगतो, हे लबाडाचं सरकार आहे, हे यावर विश्वास ठेवू नका. आणि ओबीसींनाही सांगतोय मी की सरकारची भूमिका कधी तुमच्या बाजूला राहिली नाही. जो आत्ताचा जीआर काढला तो जीआर हा ओबीसीच्या बहुजनांच्या मुळावर उठणार आहे. कारण ओपनमध्ये कॅटेगरीच्या लोकांना स्थानच ठेवलं नाही. म्हणजे या राज्यातील 85% लोकांना 50% आरक्षण आणि 15% लोकांना 50% आरक्षण, ही भूमिका, हे सरकार कुणाच्या बाजूचं आहे, कुणासाठी काम करते, हे माझ्या ओबीसी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून अशा दुतोंडी सरकारवर, डबल ढोलकी सरकारवर अजिबात विश्वास ठेवू नका. ओबीसीचं नुकसान होत असेल तर आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही आणि त्याची तयारी आपण करा. मी सोबत आहे आणि लवकरच याची घोषणा सुद्धा आम्ही करू. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है.
ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ। प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।